चटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर्मन डबे कितीही घासा तरी ते चमकदार होत नाहीत का? बाजारातून घेतलेल्या पावडर वापरून बघितली असेल, पण त्यात काय होतं? डबे तर झकास होत नाहीतच, उलट त्या केमिकलमुळे आपले हात खराब होतात। मग आता उपाय काय? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 अशा भन्नाट ट्रिक्स, ज्या अगदी सहज, सोप्या आणि रसायनविरहित आहेत। या टिप्स करून बघितल्यावर तुम्ही केमिकलची बाटली कायमची बाजूला ठेवाल। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। टिप क्रमांक 1, रांगोळी आणि लिंबाची साल। डब्यावर रांगोळी शिंपडा आणि लिंबाच्या सालीने घासा। लिंबामुळे डाग आणि वास जातो। रांगोळी नैसर्गिक स्क्रबरचं काम करते। डबा एकदम झकास चमकतो। 2, बटाटा मीठ। अर्धा कच्चा बटाटा कापून त्यावर मीठ लावा आणि डब्यावर घासा। तेलकटपणा आणि पिवळसर डाग पटकन निघतात। हाताने इजा नाही, डबे झकास। 3, आंब्याची कोवळी पानं। गावाकडचे हे गुपित आहे। कोवळी आंब्याची पानं चुरून डबे घासले की मळ, वास आणि पांढरे डाग जातात। नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल क्लीनर आहे। टिप क्रमांक 4, तांदळाचं पाणी। भात शिजवताना निघणारं पाणी फेकू नका, ते डब्यात 10 मिनिटं ठेवा, मग धुवून घ्या। स्टीलला नैसर्गिक स्टार्चमुळे छानसा उजळपणा येतो। 5, नारळाचा करवंटा किंवा राख। नारळाच्या करवंट्याचा तुकडा घ्या, त्यावर राख लावून डबा घासा। जुने गडद डाग, गंजासारखा रंग पटकन निघतो। पर्यावरणपूरक आणि शून्य खर्चाचा उपाय। टिप क्रमांक 6, बटाटा आणि बेकिंग सोडा। बटाट्याच्या अर्ध्या भागावर बेकिंग सोडा शिंपडून डब्यावर घासा। हे नैसर्गिक क्लीनर असून डाग पटकन निघतात आणि धातू चमकतो। 7, गरम पाणी आणि डिशवॉशिंग पावडर। खूप तेलकट डबे असतील तर गरम पाण्यात डिशवॉशिंग पावडर टाकून 15 मिनिटे भिजवा। नंतर स्क्रबरने घासून धुतले की डबे स्वच्छ होतात। 8, टूथपेस्ट ट्रिक। डब्यावर काळसर डाग किंवा पांढरे डाग पाणी किंवा चुन्यामुळे आलेले असतील तर टूथपेस्ट लावून मऊ कपड्याने घासा। स्टीलसारखा चमकदार लूक मिळतो। 9, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा। डब्यात थोडं व्हिनेगर होता, त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाका। फेसाळल्यानंतर 5 मिनिटं तसेच ठेवा आणि मग घासून धुवा। गंजासारखे डाग निघून जातात। 10, लिंबू आणि मीठ। डब्यात लागलेले डाग, तेलकटपणा लिंबाच्या फोडीवर मीठ लावून घासावे। डबे स्वच्छ चमकदार होतात आणि दुर्गंधीही जाते। कसं वाटलं आजीबाईचं हे गुपित? तुम्ही यापैकी कोणती ट्रिक सर्वात आधी करून बघणार आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच हटके आणि भन्नाट टिप्स घेऊन मी पुन्हा भेटेन। तोपर्यंत नमस्कार।